नमस्कार मंडळी, पानवेल हे बागायती आणि बहुवर्षीय असं पीक असून ज्या ठिकाणी थंड सावली आणि बराचसा दमटपणा असेल, त्याचप्रमाणे पाण्याचा सुद्धा भरपूर पुरवठा असेल, अशा ठिकाणी भरपूर सेंद्रिययुक्त पदार्थ, भुसभुशीत स्फुरदयुक्त पोयट्याच्या उत्तम निचऱ्याच्या जमिनीमध्ये पानवेलीची लागवड जरूर करावी. हे पीक हवामान आणि जमीन या बाबतीत अतिशय संवेदनशील आहे. म्हणून उष्ण आणि कोरड्या हवामानापासून संरक्षण होण्यासाठी आजूबाजूला सजीव कुंपण करावं. म्हणजेच हादगा, शेवरी, तुती, पांगारा, शेवगा यांचं कुंपण करावं. किंवा बांबू, घाणेरी, लांब तुरट्या आणि शिंदीच्या पानांच्या मध्ये पाचड घालून तयार केलेल्या उंच अशा ताट्या सभोवती लावाव्यात. मंडळी, पानमळ्याची लागवड ही वेलीच्या बेण्यापासून जुलै-ऑगस्टमध्ये केली जाते. बेणं लावल्यानंतर पाणी शिंपून द्यावं. बेण्याची लागवड केल्यानंतर 3 आठवड्यात त्याचा जम बसतो. सुमारे 1 महिन्यानं पहिलं नवीन पान वाढलेलं दिसतं आणि मग बेण्यापासून फुटलेले कोंब वाढू लागतात. तेव्हा अगोदरच वाढवलेल्या शेवरी, हादगा, शेवगा, पांगारा या झाडांच्या खोडाला बांधून ते वर चढवावेत. ही बांधणी 15 ते 22.5 सेंटीमीटर अंतरावर केळीच्या सोपटाने सैलसर करावी. पावसाळ्यात वेलींची वाढ जोमानं होते, त्या मानानं हिवाळ्यामध्ये हळूहळू होते. जसजशी वेल वाढत राहील तसतशी जवळच्या खोडात त्याची बांधणी करत राहावं. मात्र आधारासाठी जी झाडं लावली जातात त्यांना सरळ 12 ते 14 फूट उंचीपर्यंत फांद्याविरहित वाढलेलं ठेवावं, म्हणजे वेलींची बांधणी करता येते. या झाडाचा शेंडा 14 फुटांवर छाटावा, म्हणजे तिथे दाट फांद्या फुटतात आणि त्याची सावली वेलीवर पडते. मंडळी, पानमळ्याला पाण्याचं नियोजन अतिशय महत्त्वाचं आहे. एकदा बेणं लावलं की त्यानंतर 3 दिवस रोज आणि त्यानंतर 1 दिवस आड पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. उन्हाळ्यामध्ये 3-4 दिवसांनी पाणी द्यावं. हिवाळ्यामध्ये 8 ते 10 दिवसाच्या अंतरानं दुपारी पाणी न देता सकाळी किंवा संध्याकाळी द्यावं. मात्र बुंधाशी पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी, पण जमीन मात्र सतत ओलसर ठेवावी. दरवर्षी एकरी 25 गाड्या कुजलेलं शेणखत, 5 टन मासळी खत, 5 टन भुईमुगाची पेंड मे, जून, ऑगस्ट, सप्टेंबर आणि फेब्रुवारी, मार्चमध्ये द्यावी. जसजशी वेलींची उंची वाढते तसतशी पानं खुडत जावीत. मंडळी, 10 फुटाच्या वर वेलीचा जोम कमी होतो, त्यावेळी वेलीची उतरण करावी. ही उतरण फेब्रुवारी, मार्चमध्ये करावी. उतरण करण्यापूर्वी शेंड्याची लहान पानं सोडून खालची सर्व पानं खुडावीत. उतरण करण्यापूर्वी बागेमध्ये गुंठ्याला 1 ब्रास याप्रमाणे डोंगराच्या पायथ्याची कोरडवाहू माती आणून भरावी. उतरणीच्या दिवशी सकाळी पानवेल आधाराच्या झाडावरून काळजीपूर्वक सोडवून घ्यावी. उतरण झालेली वेल त्याच दिवशी गोल गुंडाळी करून जमिनीमध्ये निम्मी गाडावी आणि हलकं पाणी द्यावं. अशी उतरण वर्षातून एकदा करावी. मंडळी, पानवेलीची पानं खुडत असताना वेलीला इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. पक्व झालेली गुणवान पानांची प्रतवारी करून स्वच्छ धुवून योग्य पद्धतीनं केळीच्या सोपटानं आवरण असलेल्या पॅकिंगमध्ये पानं मोजून विशिष्ट पद्धतीनं भरून घ्यावीत. असे तयार केलेले पानाचे डाग विक्रीसाठी पाठवावेत. तर मंडळी, अशा प्रकारे पानवेलीचं जर योग्य प्रकारे व्यवस्थापन केलं तर त्यातून आपण निश्चितच अधिक फायदा मिळवू शकतो. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीमध्ये. नमस्कार.